हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला नवीन नवरीचा वौसा कसा घ्यायचा असतो याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या पूर्वजांच्या किंवा पिढीप्रमाणे कसा वंसा घ्यायचा ते पाहूया. तर पिढीप्रमाणे जर आपल्याला चालायचं असेल तर नव्या नवरीचा वौसा हा पहिला माहेरचा असतो. म्हणजे अगोदर भोगी आणि भोगीच्या काही दिवस अगोदर आई जी आहे तर ती जाव्यासाठी चांदीच्या वाटीत तिळगूळ, नवीन पोशाख, हार, नारळ हे घेऊन जातात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नव्या नवरीचे जे सासूबाई असतात किंवा सासरचे लोक असतात ते काय करतात, नव्या मुलीला काळी साडी, चोळी, बांगड्या, हळदी कुंकू, नागिलेचे पानं, बदाम, सुपारी, पैसा, हळकुंड, खोबऱ्याचे पॅकेट, तसेच हलव्याचे दागिने आणि इतर आपला जो शृंगार असतो तर त्याच्यासोबत नव्या नवरीला वाण देतात. पण जेव्हा सासूबाई मुलीला माहेरी पाठवत असते त्या अगोदर ती काही सुवासिनींना घरी बोलवते. त्याच्यानंतर छानपैकी घरामध्ये डेकोरेशन करते. गाजर, बोरं, हरभरे अशा प्रकारे जे सगळे वाण आहे ते छान मांडते. सुवासिनीचे जे काही साहित्य असते म्हणजे मेहंदीचा कोन अशा प्रकारे छान डेकोरेशन करते. आणि मग दोघांचे काळ्या साडीमध्ये व काळ्या पोशाखामध्ये फोटोशूट करून त्या दोघांचं बोरन्हाण करते. मुरे, बोरं, शेंगा घेऊन त्या दोघांना जे आहे ते बोरन्हाण न्हाऊ घालतात. दोघांना सोबतच अशा प्रकारे बोरन्हाण करतात. आणि मग ज्या सुवासिनी आल्या होत्या नव्या नवरीसाठी त्या जाताना आपण ह्या जे सामान आहे तर त्याच्यातून थोडे बोरं, थोडे गाजरं, थोडेसे ओंब्या ह्या सगळ्या काढून त्या ज्या आलेल्या आहे सुवासिनी तर त्यांना परतताना आपण त्यांना हा जो वाण आहे तो जाताना देणार आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण त्यांची नाश्त्याची सोयही करणार आहे. हे जे सगळं वाण आहे, डाळीचं पीठ, जे पण काही तांदूळ, जे पण काही वाण आहे तर ते सगळं एका गाठोड्यामध्ये बांधून त्या मुलीला माहेरी पाठवत असते. मुलीची पहिली संक्रांत माहेरी जेव्हा करतात तेव्हा आपल्याला ह्या गाठोडे सोडावे लागते. त्यासाठी म्हणजे प्रथम 5 बायकांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं. नवरीने प्रथम देवघरामध्ये खोबऱ्याच्या वाटीने तिळगुळ व्हावेत. कारण की प्रथम नवरीने काय करायचं असतं, खोबऱ्याची वाटी घ्यायची असती, त्याच्यामध्ये थोडेसे तिळगुळ घ्यायचे आणि ते देवाला वाहायचे. त्याच्यानंतर नवरीला हळद कुंकू सगळ्या सुवासिनींनी लावायचं. मग तिच्या भांगामध्ये गुलाल भरायचा, तिळगुळ भरायचं. मग इतर दिवशींनी इतर बायका ज्या आहे त्याने नवरीला वंसू शकतात. पण नव्या नवरीचा हा पहिला वंश आहे ना, म्हणून त्या नवरीने पहिल्या संक्रांतीला कुणालाही वंसायचं नसतं. बाकीच्या बायका तिला वंसू शकतात, तिच्या पदरामध्ये वाण टाकू शकतात. पण नवरीने काय करायचं, कुणालाही वंसायचं नाही. तिने फक्त काय करायचं आहे, खोबऱ्याच्या वाटीने प्रत्येकाला थोडे थोडेसे तिळगुळ व्हायचे आहे. तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाची संस्कृती जपण्याची पद्धत ही वेगवेगळी आढळून येते. आता नव्या नवरीला दुसऱ्याला वंसायचं नाही आहे, पण नवरीला तर आपण वंसू शकतो. मग आता नवरीला जर सामान्य पद्धतीने वंसायचं असेल तर ठीक आहे, तर तिला तिच्या पदरामध्ये बायका वंसू शकतात, तिला वाण देऊ शकतात. पण तिला जर हौस असेल विडा उचलण्याची, म्हणजे 5चा विडा, 25चा विडा अशी उचलण्याची जर हौस असेल तर काय करायचं, 25चा विडा असेल तर 25 नागलीची पाने, 25 बदाम, 25 लवंगा, 25 हळकुंड, 25 खोबरं, 25 विलायची अशा प्रकारे आपल्याला 25चा सेट करायचा आहे. आणि मग नवरीच्या ओटीमध्ये हळदी कुंकू लावून तिला तो जी विडा आहे तो तिच्या ओटीमध्ये भरायचा आहे. मग 5चा विडा असेल तर मग अशाच प्रकारे 5 बदाम, 5 हळकुंड, 5 खोबरं, 5 विलायची आणि 5 लवंग असे 5-5चे सेट करायचे आहे. आणि दर मकर संक्रांतीला अशाच पद्धतीने तिला तिच्या ओटीमध्ये विडे भरायचे आहे किंवा इतर सुवासिनींकडून विडे भरून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ज्या पद्धतीने आपण वाण घेणार आहोत या संक्रांतीला, त्याच पद्धतीने आपल्याला आयुष्यभर संक्रांतीच्या दिवशी वाण घेण्याची पद्धत आहे. प्रथम आपली पदरामधले जे विडे आहे ते घेऊन आपण देवीच्या पाया पडायचे आहे आणि विडे भरताना म्हणायचे आहे की सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जन्मोजन्मी वंसा, आला नगरात घ्या पदरात, घेते राणी कोणाची. आणि मग नवरीने आपला एक उखाणा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे आणि परत विचारायचं आहे देते राणी कोणाची. मग जी देणारी आहे तर तिनेही एक उखाण्यातून आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व ओट्या घेतल्यावर देवीला नमस्कार करायचा, आभार मानायचं आणि रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा एक मोठा कार्यक्रम करायचा आहे. तर अशा प्रकारे मी परंपरागत चालत आलेल्या मकर संक्रांतीची जी पद्धत आहे ती तुम्हाला शेअर केली आहे. तर आता मी तुम्हाला नवीन पद्धत जी आहे तर ती शेअर करत आहे.
नवीन पद्धतीप्रमाणे मकर संक्रांत हा जो सण आहे हा सासरीच करण्याची आता पद्धत रुजू झालेली आहे. सासरचे लोक नवीन नवरीला मस्तपैकी हलवीच्या दागिने सजवून मोठा सण जो आहे तर तो सेलिब्रेट करतात. सर्व सुवासिनींना घरी बोलवतात, नाश्त्याची पाण्याची सोय करतात आणि नवी नवरी जी आहे ती आलेल्या सर्व सुवासिनींना हळदी कुंकू लावते आणि तिळगुळ देते. अशा प्रकारे छोटासा पण मोठा असं सासरचे लोक नव्या नवरीचा संक्रांत जो सण आहे तो साजरा करतात आणि आपला आनंद द्विगुणित करतात. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धती वगैरे आणत नाही असं आपल्याला आजकाल पाहायला भेटतं. तर तुम्हाला कोणती पद्धत चांगली वाटते, परंपरागत की नवीन पद्धत आहे? मला असं वाटतं की कोणतीही पद्धत करा, फक्त आनंद साजरा करणं गरजेचं आहे. सर्व सुवासिनींनी एकत्र येऊन हा आपला जो सुवासिनीचा जो सण आहे तर तो आपण थाटामाटात एन्जॉय करणं गरजेचं आहे. तर याच्यातून आपल्याला आनंद भेटेल आणि सगळ्यांचे मन खुश होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हा संक्रांत सेलिब्रेशन करण्याचा हा मागचा त्याचा उद्देश आहे. तर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल आणि तुम्हाला थोडं जरी त्याच्यामधलं कंटेंट जर जे आहे तर ते तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला भरपूर हे करा, शेअर करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.